हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। आपण आज बनवूया भोगीसाठीची भाजी। त्यासाठी मी इथं वांगे, थोडेसे हरभरे, गाजर, वालाच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा आणि वाटाणा आणि टोमॅटो सर्व भाज्या कट करून घेतल्या आहे। त्यानंतर मी कांदा पात आणि लसूण पात कट करून घेतली आहे। त्यानंतर मी एक तवा गरम केला, त्यावर थोडेसे शेंगदाणे भाजून घेत आहे आणि थोडेसे हरभरे भाजून घेत आहे, ओले हरभरे। थोडसे तेल घालून व्यवस्थित भाजून घेतले। आणि त्यानंतर मी इथं 2 चमचे तीळ घातले आहे। खूप छान ग्रेव्ही तयार होते ही। त्यानंतर भाजलेला मसाला मी साइडला काढून ठेवला आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं। त्यानंतर सर्व भाज्या मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्या आणि धुतलेल्या भाज्या कढईमध्ये घातल्या आहे आणि थोडंसं मीठ घातलं आणि हळद घातली। व्यवस्थित भाज्या परतून घेतल्या, मिक्स करून घेतलं नीट आणि त्यावर झाकण ठेवलं। 1-2-3 मिनिटांसाठी भाज्या परतून घेतल्या। मसाला गार झाला होता। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून काढून घेतला। त्यानंतर परतलेल्या भाज्या मी ताटात काढल्या आणि कढईमध्ये तेल घातलं। त्यामध्ये तेल गरम झालं, त्यामध्ये लसूण आणि अद्रक घातली, थोडंसं धना पावडर घातले, हे अंबारी मसाला घातला आहे थोडासा। त्यानंतर 2 प्रकारचे तिखट घातले, एक कलरसाठीचं आणि एक चवीला तिखट असलेलं घरगुती तिखट घातलं। व्यवस्थित परतून घेतलं। त्यानंतर कढीपत्ता घातला आहे, लसूणची पात घालत आहे थोडीशी आणि थोडीशी कांदा पात। थोडीशी साखर घातली, 1 चुटकीभर, म्हणजे कलर छान येतो भाजीला। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला मसाला घातला आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा। 3-4 मिनिटं हा मसाला मी व्यवस्थित परतून घेतला। मसाला परतून झाला होता। त्यानंतर तयार केलेले जे परतून घेतलेल्या भाज्या होत्या त्या मी या मसाल्यामध्ये घालत आहे, कढईमध्येच मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी या कढईमध्ये घातलं आहे। परत मिक्स करून घ्यायचं। परत मी अर्धा ग्लास पाणी घातलं यामध्ये आणि भाजी व्यवस्थित 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायची। त्यानंतर मी यामध्ये घातलं आहे मीठ, मिक्स करून घेतलं आणि यामध्ये चमचा ठेवून अर्धवट झाकण ठेवलं आणि त्यानंतर भाजी शिजायला ठेवली आहे। मस्त अशी भाजी शिजून तयार झाली ही आणि ग्रेव्ही पण छान झाली आहे। ही भाजी मी भाकरी बरोबर सर्व करणार होती, त्यामुळे मी थोडीशी पातळसर ग्रेव्ही केली होती। वांग्याची एक फोड दाबून बघितली तर ती शिजली होती भाजी। त्यानंतर मी गॅस बंद केला आणि नंतर तवा ठेवून भाकर करायला घेतली। तर बाजरीचं पीठ घेतलं आहे मी, त्यामध्ये मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेत आहे। खूप छान लागतात बाजरीची भाकर आणि ही भोगीची भाजी। सर्वजण बनवतात, ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते, त्यामुळं मी ज्या पद्धतीने बनवली आहे ती तुमच्याबरोबर शेअर केली आहे। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे, पण यामुळे एक व्हिडिओ बनवण्याची खूप मोठी मदत होते, तर त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करत जा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून, कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून बघताय तेही मला कमेंट करून सांगत जा। त्यानंतर मी भाकर थापून घेत आहे। भाकर थापताना मी त्याला तीळ लावले आहे वरून थोडेसे
बस भाकर थापून झाली होती, पातळ अशी भाकर थापून घेतली मी। त्यानंतर वरून पाणी लावून घेत आहे। संक्रांतीसाठी लागणारे तिळगुळ, तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू या सर्व प्रकारच्या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, एकदा नक्की विजिट करा। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून मी भाकरी व्यवस्थित भाजून घेतली। आधी तव्यावर भाजली, त्यानंतर मी एक जाळी घेतली, जाळीवर भाकरी भाजून घेत आहे। मस्त अशी खरपूस भाकर तयार झाली होती आणि भाजी पण तयार झाली होती। त्यानंतर मी ताटामध्ये भाजी सर्व केली आणि तिळाची वडी, गाजर, भाजलेला हरभरा आणि भाकरी अशा प्रकारे ताट सर्व केलं मी। आणि त्यानंतर भोगीची भाजी आणि सर्व ताट तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू सो मच।